आता या ठिकाणी खेळाला सुरुवात करणार आहोत आपण तुमच्या बरोबर. पण तत्पूर्वी तुम्हाला मदत करण्यासाठी मी काही मुलींना आमंत्रित करणार आहे. ह्या 4 मुली कोण आहेत तर ह्या 4 मुली ह्या आजींच्या मुली आहेत. या म्हातारीची पहिली लेक आहे या. तेजस्विनी सारख्याच तुम्ही सेम टू सेम का दिसत नाही? सेम दिसते. सेल्फी काढून बघा पाहिजे तर. तेजूला विचारा. शेजारी शेजारी कॅरेक्टर मी डेव्हलप केलंय. हे बघा कॅरेक्टर डेव्हलप करून आले मी. आता बघा आता फक्त पेटलेला कोळसा दिसते. अच्छा, नाव काय तुमचं? तेजू जानी सरदेसाई. राणी सरदेसाई त्यांचं नाव आहे. ती राणी, मी जानी. कसं? ए जानी. कापल कापल गळा कापाल. गळा कापून घ्याल. मिळल या. काल परीक्षा होती ना, रिझल्ट लागला का? आहे ना. दाखवू हे बघ. हे काय परत नापास झाली 2 विषयात? हो. एटी किती लागली? हो. तुझं नाव ना मिनल टिकेकर नाही पाहिजे होतं. मिनल एटिकेटिकर पाहिजे होतं. म्हणून सांगते मारा कमी कर जरा. 1 मिनिट. माझं नाव स्वानंदी पनीर टिकेकर आहे. तुझा संजय दत्त होतोय, कळतोय का तुला? असं होतंय का? बावा बावा नाही मला बाबा. 50 तुला ऐसा असं होतं का? मिनलच तू मिनल. मिनल. हा आता बरोबर. तर मिळल मिळल तुम्ही त्यांच्या टीम मधून त्यांना मदत करा. मिळल. नमस्कार. हाय निलेश दादा. हाय तुषार दादा. हाय तेजू दादा. तेजू ताई. म्युझिक कमी हे करायला झालं ते. सारखं बॅकग्राऊंड म्युझिक चालूच आहे यांचं. स्वागत तुमचं. तुम्ही यांना मदत करू शकता. आज तिकडे. तर आता म्हणवा नाही किती आहेत, मनवा नाही किती आहेत, आमच्याकडे पण आहेत. बनवा बनवी नाही, त्यांना आपण आमंत्रित करूयात. या. बाळासाहेब मधलं गाणं. हे काय करताय? काय डान्स करताय माणूस? काय डान्स करताय? तुम्ही कोण आहे काका? जाऊ दे ना बाळासाहेब. जाऊ द्या ना. तर मला काय वाटतं ते सांगतायत ते जाऊ दे ना. जाऊ दे ना. कशाला इथून जाऊ दे ना मला. तर हे जाऊ दे ना बाळासाहेब मधले आहेत. आणि तुम्ही? बनवा नाईक. बनवा. हा बनवा का? थोडं तरी बनवा ना त्याच्यासारखं. त्या मेकअप दादांना पण सांगितलं थोडं तरी बनवा म्हणून. अच्छा. थोडी तरी दिसते का ती माझ्यासारखी? मोना तुम्ही तिथे जा. खेळाला आता आपण सुरुवात करूयात. तर आता इथे आपण एक इन्स्टंट खेळ खेळणार आहोत. त्या खेळामध्ये कळणार आहे की मुलीचं आईवर किती प्रेम आहे. म्हणजे आपण नेहमी शाळा सुटल्यानंतर घरी यायचो आणि म्हणायचो की तुम्हाला आठवत असेल की आई मला भूक लागली. मग आई आपल्यासाठी काय करायची, पटकन जे घरात आहे ते एक छान पदार्थ बनवून द्यायचे 2 मिनिटात 3 मिनिटात आपल्यासाठी. आज अशी परीक्षा आहे, मुली मोठ्या झालेल्या आहेत, त्यांना आम्ही काही पदार्थ देऊ. त्याच्यातून आईसाठी त्यांनी पटकन कमीत कमी वेळेत एक पदार्थ बनवायचा आहे. पण तो पदार्थ नवा असला पाहिजे. तुमची रेसिपी घेऊन या. साहित्य. तर मंडळी साहित्य ठिकाणी आलेलं आहे
आणि तुम्ही ज्या 4 लेकी आहात जे डुप्लिकेट आहेत हां, तर तुम्ही सुद्धा तुमचे जे आई आहेत यांच्यासाठी एक पदार्थ बनवायचा. यातलं साहित्य घेऊन तुम्ही बनवू शकता एका बाजूला. तुमची वेळ सुरू होतीये आता. शॉट नको हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. वेळ संपलेली आहे. दिस इज ॲक्च्युअल टोस्ट सँडविच. ॲक्च्युअल टोस्ट आहे जो आपण चहात बुडवत असतो सकाळी तो, आणि त्याच्यावरती त्यांनी दही थोडंसं टाकलेलं हो, आहे आणि टमॅटो आणि चाट मसाला. ह्याचं तर मी नाव काय ठेवलेलं आहे हे बघा. मी सुचू का नाव? मी असतो हो स्टॉप चला हवं येऊ द्या, हाय टो स्टॉप चला हवं येऊ द्या, असं एक नाव आपण याचं ठेवूया. वा वा, स्वानंदी यांनी काहीतरी बनवलेलं आहे, फारच सुंदर. असा एक टोस्ट पिझ्झा सारखा केलाय, त्याला आतमध्ये एक कॅचअपचा बेस लावलाय, टोस्ट पिझ्झा, आणि वरती टोमॅटोचे टॉपिंग्स आहेत आणि शेव घातली आहे. आता येतो मी केतकी यांनी एक छान पदार्थ केलेला आहे टोमॅटोचा. टोमॅटोचा एक पदार्थ आहे याच्यात. काय आहे? स्टफ्ड टोमॅटो विथ काहीतरी. मी मराठी केलं तर चाललं असतं. स्टफ्ड टोमॅटो विथ सॉस आणि पुरी. भरलेले टमाटे विथ मसाला पुरी. मसाला पुऱ्या. अरे बापरे, यांनी तर पूर्ण ताटात जेवणातच बनवलं. ऍक्च्युली ह्याचं नाव आहे जॅक्सन स्पेशल, कारण आज आपला Oh my माय God, Jackson जॅक्सन नाव आहे. special. आणि ती खूप हेल्थ कॉन्शियस आहे, त्यामुळे हे डिप आहे विथ सॅलेड, म्हणजे काकडी, आणि हे डिप खाता येईल संध्याकाळी. सुरुवात तेजस्विनी, तुम्ही आता आईला हा पदार्थ भरवा आणि त्या सांगतील की आता ह्या ज्या पोरी होत्या ह्यांनी काय बनवलं? इकडे या सगळ्या. आपल्या आईसाठी काय बनवलं दाखवा. आई पण या. सरप्राईज म्हातारीला. आई पुढे. अरे वा वा, अरे वा. हे काय? अयो, गॉगल पण टाकला त्याच्यात. सजावटीचे वेगळे मार्क द्या. हे स्पेशल पदार्थ आहे हा. ह्याच्यामध्ये आम्ही स्पेशल वापरलेला आहे भोपळा. वा. आपण साध्या भाषेत भोपळ्याचं सँडविच म्हणू शकतो. भोपळ्याचं सँडविच त्यांनी आईसाठी बनवलं. आई कसं वाटलं? आई आईला गॉगल भरवा. आम्ही भोपळ्याचं सँडविच बनवलंय आमच्या आईसाठी. आता भोपळा कुठे आहे माझा? माझा भोपळा कुठे आहे? त्याचंच तर बनवलंय ना. आई नको. तर मंडळी, म्हातारीच्या भोपळ्याचं पुढं काय झालं तर सँडविच झालं असं आपण म्हणूया. पण इथे आज सुंदर असे पदार्थ बनवले. आता याच्यात कसली कॉम्पिटिशन? खरं तर प्रत्येक लेक ही आपल्या आईसाठी लेकच असते आणि तिनं जे काही बनवलंय ते आईसाठी गोडच असतं. त्याच्यामुळे सगळ्यात जिंकल्यात असं आपण म्हणूयात.